नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय या MRTP ॲक्टच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इंटरव्ह्यू तुमचे जवळ आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने काही अमेंडमेंटच्या संदर्भात हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये जर का आयोगाकडून प्रश्न येत असेल तर तुम्हाला या नवीन अमेंडमेंट बद्दल काहीतरी माहित असायला पाहिजे. त्या संदर्भात हे व्हिडिओज आहे, जेणेकरून तुमचा तो फायदा होईल किंवा तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने हेल्प होईल. आता हे अमेंडमेंट नेमके काय सांगतायत, जे की MRTP ॲक्ट, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 च्या अंतर्गत काही अमेंडमेंट्स आले आहेत, काही डेफिनेशन्स मध्ये आहे, काही नवीन सेक्शन्स ऍड केलेले आहे, त्या संदर्भातले हे व्हिडिओज आहे. आता यामध्ये नेमकं काय सांगितलंय तर आपण याला 3 पार्ट मध्ये बघणार आहोत. सुरुवातीला डेफिनेशनच्या संदर्भात इम्पॉर्टंट गोष्टीच तेवढ्या घेतोय, त्यानंतर लोकल एरिया प्लॅन आणि नंतर बघूया स्ट्रक्चरल प्लॅन. अशा 3च कंडिशन मध्ये हा व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित बघा, इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी व्यवस्थित एकदा समजून जा, जेणेकरून तुम्हाला याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. लक्षात येतंय? तर बघा काय सांगितलंय, कंडिशन काय बोलताय. त्याआधी अजून एक गोष्ट होती की बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर आवश्यक कागदपत्र काय काय लागतात किंवा इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी माझ्याकडे कोणते कोणते कागदपत्र असणं गरजेचे आहे, त्या संदर्भात सुद्धा ही एक चेकलिस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला आयोगाकडून आलेलं मुलाखत पत्र, तुमचं रहिवासी ज्याला आपण डोमेसाईल बोलतो, आधार कार्ड जे की अपडेटेड असायला पाहिजे, तुमचं 10वीचं बोर्डाचं प्रमाणपत्र ज्यावर जन्मतारीख ही व्यवस्थित पद्धतीने असायला पाहिजे, सोबतच 12वीचं बोर्ड प्रमाणपत्र. बरेचदा 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्राला तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणून सुद्धा दाखवू शकता. त्यासोबतच तुमचे जेवढेही पदवीचे जेवढेही गुणपत्र असतील, ज्याला आपण डिग्रीच्या सगळ्या मार्कशीट म्हणतो, सगळ्या सेमिस्टरच्या, त्या असणं गरजेचं आहे. त्यासोबतच डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये कुठेही चुका नसायला पाहिजे, तुमच्या नावामध्ये म्हणा किंवा बाकीच्या केसेसमध्ये कोणत्याही चुका नसायला पाहिजे. त्यासोबतच जर का तुम्ही PG केलं असेल तर त्याच्या सर्व मार्कशीट आणि त्याची तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही कास्ट मधनं असाल तर तुम्हाला जातीचा दाखला, ज्याला आपण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असं म्हणतो, त्यासोबतच आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अनुभव MPSC प्रोफाईल मध्ये टाकलेला असेल तर ते अनुभव प्रमाणपत्र, ज्याला आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो, ते सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि यासोबतच जर काही आवश्यक असलेली इतर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल, जे तुम्हाला वाटत असेल की हे डॉक्युमेंट्स मला कदाचित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला कामी पडतील, तर ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं असते. यासोबतच एक दुसरी गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे काय, तर ह्या सगळ्या कागदपत्रांची तुम्हाला 2 सेट नव्हे तर काय करा, 1-2 एक्स्ट्रा काढून ठेवा. म्हणजे 2 सेट तर लागतीलच, पण त्यापेक्षा जास्त एक एक्स्ट्रा सेट असू देत, 2 असू द्यात हवं तर. त्यासोबत तुमचं जे काही पासपोर्ट साईज फोटो असतो तो व्यवस्थित असू द्या, अपडेटेड असू द्या. त्यासोबत तुमची जी काही फाईल आहे ती परफेक्ट ओरिजिनल डॉक्युमेंटने असायला पाहिजे. आणि एक्स्ट्रा काही तुमच्याकडे झेरॉक्सचे सेट्स असतील तर ते फार चांगलं होईल. आणि मी म्हणतोय की 2 पेक्षा जास्त रेडी करून ठेवा, कधी कुठे काम येईल सांगता येत नाही, कुठे रिस्क घ्यायला नको, त्या अनुषंगाने हे सगळे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. क्लिअर? चला मग पुढे जाऊया. बघा पुढे काय सांगितलंय, अमेंडमेंट आलाय सेक्शन नंबर 2 मध्ये. आता सेक्शन नंबर 2 कशाच्या संदर्भात असतो रे, हा तुम्हाला माहित असायला पाहिजे. अमेंडमेंट 2 सेक्शन नंबर 2 हा कायम काय MRTP ऍक्ट मध्ये किंवा बाकीमध्ये पण डेफिनेशन म्हणून दाखवलेला असतो, बरोबर आहे की नाही. तो हा जो डेफिनेशन आहे, यामध्ये काही नवीन डेफिनेशन्स आले आहेत. ओके, या डेफिनेशनच्या पार्ट मध्ये काही नवीन डेफिनेशन्स आलेले आहेत, तर त्या डेफिनेशन संदर्भातला हा एक पार्ट आहे. म्हणजेच काय, सेक्शन 2 मध्ये जो डेफिनेशनचा पार्ट आहे, त्यामध्ये क्लॉज 14 नंतर एक नवीन क्लॉज टाकण्यात आला, तो म्हणजे 14A. लक्षात येत आहे, कोणता? 14A हा एक नवीन क्लॉज त्यामध्ये ऍड करण्यात आला. आता हा काय सांगतो, तर हा सांगतो लोकल एरिया प्लॅन म्हणजे लॅबच्या संदर्भातला हा एक कंडिशन आहे. आता लोकल एरिया प्लॅन म्हणजेच काय, लोकल एरिया प्लॅन म्हणजे मायक्रो लेवल प्लॅनिंग टूल आहे. लोकल एरिया प्लॅन काय आहे, तर एक पद्धतीचं
मायक्रो लेवल प्लॅनिंग टूल आहे, जे की क्लॉज 41 मध्ये ऍड केलेला आहे किंवा त्याच्यानुसार लॅप हा एखाद्या स्पेसिफिक लोकल एरियासाठी वापरला गेला जात असतो किंवा त्यासाठी एखादा स्पेसिफिक लोकल एरियासाठी तयार केला जात असतो, जो ऑलरेडी डेव्हलपमेंट प्लान किंवा रिजनल प्लानचा भाग असू शकतो. बघा मी काय सांगतोय ते व्यवस्थित एकदा समजून घ्या, कारण अतिशय महत्वाचं आहे. कारण यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तो डेव्हलपमेंट प्लान सोबतच म्हणजे डेव्हलपमेंट प्लान आणि रिजनल प्लानचा तो भाग असायला पाहिजे किंवा असू शकतो. म्हणजेच काय, जो ऑलरेडी डेव्हलपमेंट प्लान एक्झिस्टन्स मध्ये आहे त्याच्या संदर्भात बोलतोय. जो ऑलरेडी डेव्हलपमेंट प्लान डीपी किंवा आरपी रिजनल प्लानचा भाग असतो, याचा मुख्य उद्देश म्हणजे काय, तर स्मॉल एरिया जर असेल किंवा स्मॉल एरिया लेवलवर डिटेल प्लॅनिंग करणं, जसं की इंटरनल रोड्स, ड्रेनेज किंवा ड्रेनेज सिस्टम, प्लॉट रिकॉन्स्टिट्यूशन, ओपन स्पेस यांचं परफेक्ट प्लॅनिंग करणं किंवा नियोजन करणं या लोकल एरिया प्लान मध्ये आपण करू शकतो. जर का एक्झाम्पल सांगायचं झालं तर पुण्याचा जर का विचार केला तर पुणे सिटीमध्ये ज्या वेळेला म्हणजे पुणे सिटीचा जर का डेव्हलपमेंट प्लान तयार असेल तर त्यामध्ये डीपी मध्ये एखादा एरिया असेल की वाकड वगैरे आपण एरिया घेऊया किंवा वाकड सारख्या एखाद्या स्पेसिफिक एरियासाठी त्या एरियाचा डिटेल रोड नेटवर्क, ड्रेनेज, प्लॉटिंग, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग ही केली जाते. आणि ही कोणाच्या अंतर्गत केली जाते, तर ही केली जाते मित्रांनो लोकल एरिया प्लॅनच्या अंतर्गत. याचे काही बेसिक फीचर्स पण असतात. जसं लॅबची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इंडिपेंडंट हा प्लान नसतो. हा इंडिपेंडंट प्लान नाही आहे, तर तो नेहमीच डीपी किंवा आरपीच्या फ्रेमवर्क मध्ये काम करत असतो. म्हणजे जसं की डीपी आणि आरपी हे इंडिपेंडंट प्लान आहे, बरोबर आहे की नाही, पण हा लोकल एरिया प्लान ज्याला आपण लॅब बोलतो हा काय सेपरेट प्लान नाही आहे. हा कायम डीपी आणि आरपीच्या फ्रेमवर्क मध्ये काम करत असतो. हा प्लान बिल्टअप एरिया म्हणजेच जो काही ऑलरेडी डेव्हलप्ड असेल किंवा ओपन लँड जी काही फ्युचरमध्ये डेव्हलप होणारी जागा असू शकते किंवा दोन्हीसाठी हा लागू केला जाऊ शकतो. लॅबमुळं खरं तर प्लॅनिंग हे ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट करणं सोपं होत असते आणि अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट जर का कुठे होत असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी या लॅबचा सगळ्यात जास्त महत्वाचा वाटा असू शकतो. म्हणजे जर का कुठेतरी अनडेव्हलप्ड एरिया असेल किंवा अनडेव्हलप्ड लँड असेल किंवा कुठेतरी अनऑथराइज्ड स्ट्रक्चर होत असेल तर त्या संदर्भात तुम्हाला लॅब हा खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो. लक्षात येतंय? तर हा एक पार्ट आपल्या अमेंडमेंट मध्ये एक ऍड झालेला होता डेफिनेशनच्या केसमध्ये. त्यानंतर अजून एक पार्ट आहे जो की स्ट्रक्चरल प्लान म्हणून एक ऍड झालेला आहे. स्ट्रक्चरल प्लान हा सुद्धा डेफिनेशन सेक्शन 2 म्हणजेच काय आला डेफिनेशन मध्ये पुन्हा हा पण एक ऍड करण्यात आला होता. लक्षात येतंय? हा सुद्धा डेफिनेशनच्या पॉइंट मध्ये ऍड करण्यात आला, जो की क्लॉज 30A म्हणजे क्लॉज 30 नुसार नवीन क्लॉज टाकण्यात आला 30A हा इन्सर्ट केला गेलेला आहे. स्ट्रक्चरल प्लान काय असतो? स्ट्रक्चर प्लान हा मॅक्रो, मायक्रो नाही मॅक्रो लेवल प्लॅनिंग टूल आहे. ओके, लक्षात घ्या. हा कोण होता? हा होता मित्रांनो मायक्रो. हा कोण होता? मायक्रो लेवल. तर हा कोण आहे? इट्स अ मॅक्रो लेवल. ओके, मोठ्या प्रमाणावर. लक्षात येतंय? तर हा कोण आहे? तर हा जो प्लान आहे किंवा स्ट्रक्चर प्लान हा मॅक्रो लेवल प्लॅनिंग टूल आहे. क्लॉज 30A नुसार स्ट्रक्चर प्लान हा रिजनल किंवा टाउन लेवलवर मॅक्रो रोड्स आणि पब्लिक अम्युनिटीजच्या डेव्हलपमेंटसाठी तयार केला जात असतो. हा प्लान किंवा हा प्लान प्लॅनिंग ऑथॉरिटी, रिजन किंवा न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसाठी लागू होऊ शकतो आणि तो स्टेट गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हल नंतरच लागू होतो. लक्षात येतंय? म्हणजेच काय, स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल तुम्हाला इथेही लागू आहे. क्लिअर? म्हणजेच लक्षात घ्या, स्ट्रक्चर प्लान हा रिजन किंवा टाउन लेवलवर जसं की मेजर रोडसाठी किंवा पब्लिक अम्युनिटीजसाठी या प्लानचा उपयोग केला जाऊ शकतो. यामध्ये काय होतं की बरेचदा तुम्हाला लक्षात येईल की पब्लिक अम्युनिटीजच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा मोठमोठे जे रोड्स आहे, नेटवर्क आहे
किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की इंटर आणि इंट्रा सिटी रोड नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी किंवा त्यांचा प्लॅन बनवण्यासाठी या स्ट्रक्चर प्लॅनचा उपयोग केला जाऊ शकतो. हा प्लॅन प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत किंवा रिजनल प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत किंवा न्यू टाउन्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या अंतर्गत लागू केला जाऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी लागू केला जाऊ शकतो आणि यासाठी स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल मिळाल्यानंतरच हा लागू होतो. बरोबर. आता स्ट्रक्चर प्लॅन कसा तयार करायचा, काय करायचा, हा आपण आपल्या लेक्चरच्या 3ऱ्या पार्ट मध्ये बघणार आहोत आणि लोकल एरिया प्लॅनचा जो पार्ट आहे तो आपण आपल्या 2ऱ्या पार्ट मध्ये बघणार आहोत, जेणेकरून लोकल आणि स्ट्रक्चर या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी क्लिअर होतील. यासोबतच सांगायचं झालं तर याचे सुद्धा काही की फीचर्स आहे स्ट्रक्चर प्लॅनचे. स्ट्रक्चर प्लॅनचा फोकस हा लार्ज स्केल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग वर असतो. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की ज्या वेळेला एखादा स्ट्रक्चरल प्लॅन तयार केला जातो तर त्याचा फोकस हा मोठ्या प्रमाणावर प्लॅनिंग साठी वापरला जात असतो. यात रिजनल कनेक्टिव्हिटी असते, ट्रान्सपोर्ट नेटवर्क असते, पब्लिक युटिलिटी चा सुद्धा याच्यात समावेश केला जात असतो. या प्लॅनची एक महत्वाचं फीचर म्हणजे काय की हा रिवाइज करता येत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा पाहिजे त्या वेळेला याला रिवाइज करता येतो. म्हणजेच काय, जर का फ्युचरमध्ये काही गरज असेल किंवा काही बदल करायचा असेल, चेंज करायचा असेल तर स्टेट गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हल नुसार किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हल घेऊन तुम्ही या प्लॅनला चेंज करू शकता. जसं की सपोज एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जर का वाढलं असेल आणि तिथे जर का एक्झिस्टिंग स्ट्रक्चरल प्लॅन मध्ये जर का नवीन फ्लायओव्हर तयार करायचा असेल किंवा एखादा मेट्रो रूट टाकायचा असेल तर त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटची अप्रुव्हल घेऊन त्या पर्टिक्युलर प्लॅनला रिवाइज सुद्धा केलं जाऊ शकतं. हे एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे स्ट्रक्चरल प्लॅनच्या संदर्भात. लक्षात येते. त्यामुळे हा होता एक स्ट्रक्चरल प्लॅन जो की नवीन डेफिनेशन त्यांनी ऍड केलेली आहे आपल्या MRTP ऍक्ट मध्ये 30A क्लॉजच्या नावाने सेक्शन नंबर 2 च्या अंतर्गत. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो नेक्स्ट एक अमेंडमेंट सेक्शन 22 मध्ये दिलेला आहे. 22 मध्ये काय दिलेलं आहे तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की सेक्शन 22 हा काय होता. तर सेक्शन 22 कशा संदर्भात आहे, कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात. जसं की सेक्शन 22 अमेंडमेंट जे आहे महाराष्ट्र रिजनल आणि टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 मध्ये सेक्शन 22 हा एक डेव्हलपमेंट प्लॅनचा किंवा डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काय काय प्रपोजल असायला पाहिजे, कोणते कोणते कॉन्टेंट असायला पाहिजे त्याच्या संदर्भातला हा सेक्शन होता. आणि या अमेंडमेंट मध्ये या सेक्शन मध्ये काही मेजर चेंजेस करून प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने इंटिग्रेट करून इन्फ्रास्ट्रक्चर ओरिएंटेड आणि मॉडर्न अर्बन प्लॅनिंग कॉन्सेप्ट पद्धतीने याला तयार करण्यात आलं. आता यामध्ये काय सांगितलं तर यामध्ये 5 गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. पहिली गोष्ट आहे A, दुसरी A1, दुसरी D1 आणि लास्टला आहे J1. तर हे पॉइंट यामध्ये टाकण्यात आले. म्हणजे पहिला हा आहे, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5 पॉइंट हे तुम्हाला बघायला मिळतील. हे 5ही जर का पॉइंट तुम्ही बघितले तर हे 5ही पॉइंट तुम्हाला लक्षात येईल की हे 5ही पॉइंट ट्रान्सपोर्टेशनची रिलेटेड आहे किंवा कनेक्टिव्हिटी, रोड नेटवर्क, मेट्रो याच्या संदर्भात हे 5ही पॉइंट एकमेकाला जोडतात. जसं की लँड यूज प्लॅनिंग करताना बऱ्याचशा गोष्टीच्या वेळेला आपण काही कंडिशन्स किंवा कॉन्सेप्ट यूज करतो त्या संदर्भात हे 5ही पॉइंट सांगतात. म्हणजेच काय, आता या ए नुसार काय सांगितलं जातं, प्रपोजल फॉर अलोकेटिंग द यूज ऑफ लँड फॉर अ पर्पज सच ॲज अ रेसिडेन्शियल इन्क्लुडिंग अफोर्डेबल हाऊसिंग, ॲग्रिकल्चर अँड रिक्रिएशनल अँड देअर इंटिग्रेशन विथ द ट्रान्सपोर्ट नेटवर्क. बघा, अमेंडमेंट नुसार जो क्लॉज ए आहे हा रिप्लेस केला गेला आहे आणि ज्यामध्ये आत्ता लँड यूज प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा इथे प्रयत्न केला आहे. यात काय म्हटलंय, रेसिडेन्शियल ज्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग सुद्धा इन्क्लुडिंग आहे, ॲग्रिकल्चर आणि रिक्रिएशनल यूज यांचा जो काही समावेश आहे आणि यांचा जो लँड यूज ट्रान्सपोर्ट नेटवर्क आहे त्याला प्रॉपरली इंटिग्रेट केलं गेलंय आणि त्या पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन तिथे कंपल्सरी दाखवलेलं आहे डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत. त्यासोबतच या पर्टिक्युलर A1 मध्ये काय सांगितलंय, या प्रपोजल मध्ये काय सांगितलंय
तर A1 मध्ये काय की इंडस्ट्रीयल असू दे आणि कमर्शियल लँड असू दे यासाठी स्पेसिफिक प्रोव्हिजन दिलेले आहेत. आता यात काय आहे की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज असू दे, बिझनेस डिस्ट्रिक्ट असू दे, मार्केट किंवा ट्रेडिंग सेंटर याचं प्लॅनिंग करणं खूप जास्त आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का सपोज टू बी एखादा एरिया असेल किंवा जर का एखादा इंडस्ट्रियल एरिया आहे, IT हब आपण म्हणू शकतो, तो जर का एरिया असेल तर तिथे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. सगळ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे कोणत्या कोणत्या, तर तिथे बिझनेस किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होणं गरजेचं आहे, बिझनेस डिस्ट्रिक्ट असायला पाहिजे, मार्केट असायला पाहिजे, ट्रेडिंग सेंटर असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं प्लॅनिंग करूनच त्या एरियाला डेव्हलप करावं लागेल आणि हे कंपल्सरी केलेलं आहे पुन्हा या पर्टिक्युलर A1च्या अंतर्गत. लक्षात येते. सो हा सुद्धा एक पार्ट आहे. त्यानंतर पुढे आपण बघतोय डी एक नवीन क्लॉज आणला. फॉर क्लॉज डी द फॉलोइंग क्लॉजेस शाल बी सबस्टिट्युएड नेमली, आणि डी च्या अंतर्गत एक नवीन पार्ट टाकले गेलाय. ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सच ॲज अ रोड, हायवेज, पार्कवेज, रेल्वेज, वॉटरवेज, कॅनल्स, एअरपोर्ट्स अँड ट्रान्सपोर्टेशन हब्स इन्क्लुडिंग देअर जंक्शन, एक्सटेन्शन अँड डेव्हलपमेंट. बघा आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली आहे, किंवा मी तुम्हाला जसं आधी म्हटलं होतं की बाबा यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की सगळ्या केसेसमध्ये ना ट्रान्सपोर्टेशन मध्ये खूप चांगला एक पार्ट किंवा ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कशी रिलेटेड किंवा ट्रान्सपोर्ट आणि मोबिलिटीच्या संदर्भातला जो पार्ट आहे तो यामध्ये रिप्लेस केलाय किंवा ऍड केलाय. क्लॉज डी हा रिप्लेस करून ट्रान्सपोर्ट सिस्टीम अधिक कॉम्प्रेन्सिव्ह करण्यात आली आहे या पर्टिक्युलर क्लॉज मध्ये. आता डीपी मध्ये ज्या काही गोष्टी आहे ह्या सर्व गोष्टी सर्व मोड्स कन्सिडर करणं गरजेचं आहे किंवा कंपल्सरी केलेलं आहे. जसं की रोड असू दे, हायवे असू दे, रेल्वे असू दे, वॉटरवेज असू दे, कॅनल असू दे, एअरपोर्ट्स असू दे किंवा मग पार्कवेज असू दे, हे सर्वच्या सर्व नवीन क्लॉज मध्ये टाकण्यात आलेलं आहे. किंवा ज्या वेळेला आपण त्याला डिझाईन करू त्यावेळेला या सर्व गोष्टीची कनेक्टिव्हिटी, मोबिलिटी त्यामध्ये ऍड करणं हे कंपल्शन केलेलं आहे. लक्षात येतंय. त्यासोबतच एक नवीन पार्ट आलाय D1. हे D1 ऍड केलाय, जो की D1 ऍड करून मोबिलिटी प्लॅन इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे ज्यात आता इंटरसिटी आणि इंट्रासिटी कनेक्टिव्हिटी प्लॅनिंग दाखवणं हे कंपल्सरी केलेलं आहे. आता इंटरसिटी म्हणजे काय, जसं की या सिटीतून त्या सिटीला कनेक्ट होण्यासाठी जो जो काही कनेक्टिव्हिटी असेल ती दाखवणं गरजेचं आहे, त्याला बोलतो इंटरसिटी. आणि इंट्रासिटी म्हणजे काय, त्या सिटीच्या आतमधले जेवढे काही इंटरलिंकिंग रोड्स असतील, जसं की मेट्रो असू दे, BRTS असू दे, सिटी बस रूट्स असू दे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे मोबिलिटी प्लॅनमुळे सिटीमध्ये जे काही सिमलेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम तयार होते, यात मल्टी मोडल इंटिग्रेशन जो असतो किंवा बस, मेट्रो, रेल्वे, हे जे मल्टी मोडल इंटिग्रेशन आहे हे अचीव करण्यात खूप जास्त भर या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये दाखवलेला आहे. म्हणजेच काय, मेट्रो स्टेशनच्या जवळ बस स्टॉप, पार्किंग फॅसिलिटी, पेडेस्ट्रियन ऍक्सेस हे सर्व एकत्र प्लॅनिंग करावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना या पर्टिक्युलर D1 मध्ये दिलेल्या आहेत. क्लिअर. त्यानंतर एक नवीन J1 जे नंतर एक नवीन पुन्हा एक डेफिनेशन आणलेली आहे एन्व्हायरमेंटल अँड अर्बन डिझाईनच्या संदर्भात. आता यात काय सांगितलंय, प्रपोजल फॉर इंटिग्रेटिंग द एक्झिस्टिंग वॉटर बॉडीज, ग्रीन पब्लिक स्पेसेस, अर्बन फॉरेस्ट, लेक फ्रंट्स, रिव्हर फ्रंट्स, कॅनल फ्रंट्स अँड प्लेस मेकिंग द प्रोजेक्ट्स. म्हणजेच काय, हा जो क्लॉज आहे J1 हा एन्व्हायरमेंटल आणि अर्बन डिझाईनच्या रिलेटेड आहे. म्हणजेच J1 काय सांगतो की प्लॅनिंग मध्ये ज्या वेळेला आपण एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि अर्बन डिझाईनला महत्व दिले आहे, त्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट करणं किंवा या सर्व गोष्टीला घेऊन इंटिग्रेट प्लॅन तयार करणं फार गरजेचं आहे. ज्यामध्ये वॉटर बॉडीज जसं की लेक्स असू दे, रिव्हर असू दे, ग्रीन पब्लिक प्लेसेस असू दे, अर्बन फॉरेस्ट असू दे, रिव्हर फ्रंट, लेक फ्रंट डेव्हलपमेंट असू दे, त्यासोबतच असे काही प्लेसेस जे की प्रोजेक्ट तयार करू शकतात
या सर्वांना त्यामध्ये इम्प्लिमेंट करणं किंवा दाखवणं हे गरजेचं सांगितलेलं आहे. क्लिअर? जसं की एक्झाम्पल सांगायचं झालं तर साबरमती रिव्हर फ्रंट आहे सारखा डेव्हलपमेंट करणं, किंवा पुण्यामध्ये रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट डेव्हलप करणं, गार्डन, ओपन स्पेसेस किंवा इंटिग्रेशन अशा पद्धतीचे लेआउट दाखवणं हे या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये 22 मध्ये आणलेलं आहे. म्हणजे 22 काय सांगतो, कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनच्या स्वरूपात ज्या वेळेला डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला जाईल त्यावेळेला या गोष्टी सुद्धा तुम्हाला शो करणं डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये अतिशय गरजेचं आहे, हे सांगितलेलं आहे या पर्टिक्युलर क्लॉज J1 मध्ये. लक्षात येते? त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो अमेंडमेंट ऑफ सेक्शन 27 ऑफ महाराष्ट्र 1966. सेक्शन 27 मध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे. आता सेक्शन 27 जो अमेंडमेंट महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 मध्ये जो काही होता तो काय होता, तर जिथे रिजनल प्लॅन तयार करण्याची जी प्रक्रिया होती की तुम्हाला माहिती आहे डीपी आणि आरपीच्या संदर्भात जर का काही चेंजेस करायचे असेल तर डीपी मध्ये जर काही चेंजेस होणार असेल तर आरपीच्या केसमध्ये जर का रिजनल प्लॅनिंग बॉडी आरपीबी ही जर का एक्झिस्टन्स मध्ये असेल आणि जर का तो ड्राफ्ट आरपी असेल तर आपण आरपीबीला विचारतो, आणि जर का तो एफडीपी असेल आणि रिजनल प्लॅनिंग बॉडी जर का एक्झिस्ट मध्ये नसेल तर स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घेतो. या संदर्भातला हा एक सेक्शन आहे ज्यामध्ये रिजनल प्लॅन तयार करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी प्रोसिजर आहे याबद्दल 2025च्या अमेंडमेंट मध्ये त्या सेक्शन मध्ये जो रिजनल प्लॅन आहे त्यासोबत आता स्ट्रक्चर प्लॅन हा सुद्धा एक शब्द ऍड करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला स्ट्रक्चर रिजनल प्लॅनचा शब्द वापरला जाईल त्यासोबत एक स्ट्रक्चर प्लॅन हा सुद्धा वर्ड वापरला जाणार आहे, हे या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये दाखवलेलं आहे. ओके, त्यासोबतच चॅप्टर नंबर 3 जो आहे, चॅप्टर नंबर 3 मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन हा चॅप्टर नंबर 3 होता आपला, बरोबर आहे की नाही? त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये सब टॉपिक होते A B C. तो हा जो सी आहे तो हा होता की प्रोव्हिजन्स फॉर प्रिपरेशन ऑफ इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन्स फॉर एरिया ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट. ओके, आता त्याला थोडं चेंज केलंय त्यांनी, नवीन एक शब्द टाकलेला आहे. आता नवीन अमेंडमेंट नुसार काय सांगितलंय, प्रोव्हिजन फॉर प्रिपरेशन ऑफ इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन, प्लॅन्स फॉर एरिया ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट, लोकल एरिया प्लॅन ETC. म्हणजेच तुम्हाला हा वर्ड सुद्धा तिथे त्यांनी ऍड केलेला आहे, लोकल एरिया प्लॅन. लक्षात येतंय? म्हणजे तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की इथे या चॅप्टरच्या सब हेडिंग मध्ये एक नवीन ऍड करण्यात आलं, कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन नंतर लोकल एरिया प्लॅन LAP हे सुद्धा ऍड करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये जुनं जे सब हेडिंग होतं त्याला रिप्लेस केलं गेलंय आणि त्यामध्ये नवीन एक हेडिंग आणलं गेलंय. आणि याचा अर्थ असा आहे की डेव्हलपमेंट प्लॅन संबंधितचा जो चॅप्टर आहे तो आता फक्त डीपी प्रिपरेशन पुरताच काय लिमिटेड नाही आहे, तर तो त्याच्याही पुढे त्याला फ्लेक्झिबल केलं गेलंय आणि त्याला थोडं पुढे नेऊन आता इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन, कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅनच्या पुढे लोकल एरिया प्लॅन सारख्या मायक्रो लेवल प्लॅनिंग टूल्सला सुद्धा तुम्हाला इन्क्लूड करायचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण IDP CDP सारख्या गोष्टी तयार करत होतो तर यामध्ये आता LAP चा सुद्धा एक भाग महाराष्ट्र किंवा MRTP ऍक्ट मध्ये ऍड केलेला आहे. हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा बदल आहे ज्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅनवर निश्चितच नवीन पद्धतीने इफेक्ट होईल. आता जी की इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन वापरून जी काही तात्पुरती डेव्हलपमेंट कंट्रोल करता येत होती, तसंच एखाद्या रॅपिड डेव्हलपिंग झोन मध्ये जसं की IT हब वगैरे असू दे, यासाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून जसं की फोकस इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग करता येतं. आणि त्याच मध्ये काय तर आता एक लॅपद्वारे डिटेल्ड लेआउट, अम्युनिटीज किंवा प्लॉट प्लॅनिंग हे सुद्धा करता येणार आहे. म्हणजे आधी जो डिटेल्ड होतं त्याच्यापेक्षा अजून आता डेप्थ मध्ये गेलेला आहे या लोकल एरिया प्लॅनला घेऊन. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल तुम्हाला आपल्या कंडिशन मध्ये बघायला मिळेल. त्यानंतर इन्सर्शन ऑफ न्यू सेक्शन आफ्टर द सेक्शन 33, एक नवीन सेक्शन पुन्हा ऍड केलेला आहे. ओके, आता हा काय सांगतो तर हा आहे लोकल एरिया प्लॅनच्या संदर्भात
की सेक्शन 33 नंतर एक 33A ऍड केलेला आहे जो की लोकल एरिया प्लॅनला सांगतो. आता हा काय सांगतो तर तो आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. लोकल एरिया प्लॅन काय असतो किंवा तो प्रिपेअर करायच्या काय काय कंडिशन असू शकतात हे आपण बघणार आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. त्यामुळे पुढचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि थर्ड पार्ट जो की स्ट्रक्चर प्लॅनला आपण घेऊन करणार आहोत तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे दोन्हीही पार्ट व्यवस्थित समजून घ्या. क्लिअर? थँक्यू सो मच.